सोलापूरमध्ये भाजपमध्ये जोरदार दुफळी. एनसीपीच्या दिलीप मानेंच्या प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध. भाजप नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे नजरा. उद्या मी जरी पक्ष सोडून गेलो तरी अजितदादा आणि पक्षाला फरक पडणार नाही. सोलापूरमध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी गेलेल्या दत्ता भरणेंचं बैठकीनंतर विधान. मी तर पंतप्रधान मोदींचा भक्त. मुंबईचा महापौर भाजपचाच होणार. अभिनेता महेश कोठारेंचं विधान. तर रात्री तात्या विंचू चावेल असं म्हणत संजय राऊतांची कोठारेंवर टीका. मराठा आरक्षणानंतर आता शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे उतरणार मैदानात. शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचा इशारा. ऐन दिवाळीच्या दिवशी राज्यामध्ये विविध ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी. दिवाळीच्या खरेदीला आलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ. शेतीलाही फटका बसण्याची शक्यता. आणि दिव्यांच्या साक्षीनं आज घरोघरी लक्ष्मीपूजन. व्यापाऱ्यांकडूनही चोपडी पूजन. सुख समृद्धी भरभराटीसाठी लक्ष्मीची आराधना. तर शेअर बाजारामध्ये आज दुपारीमध्येच मुहूर्त ट्रेडिंग. यानंतर बातमी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदारांचा मुद्दा चांगलाच तापलाय. आगामी निवडणुकांसाठी 96 लाख बोगस मतदार यादीमध्ये घुसवल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. आणि या संदर्भात राज ठाकरेंनी निवडणूक आयोगासह भाजपवरही निशाणा साधला होता. तर 96 लाख हा आकडा विरोधकांनी आणला कुठून असा सवाल भाजपकडून विचारला जातोय. आणि या संदर्भात भाजप नेते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत सवाल केले. मतदार यादीमधील खोटे मतदार काढावेत यासाठी विरोधी पक्षातील मातब्बर नेत्यांची फौज निवडणूक आयोगाच्या दारात धडकली असं ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात. पण बोगस मतदार कुठून आले हे त्यांनाही माहीत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय. दरम्यान विरोधकांनी नेमके काय काय आरोप केलेले आहेत ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. विरोधकांकडून हे आरोप मागील काही दिवसांपासून केले जात आहेत. त्याच्यामध्ये विधानसभा मागच्या वर्षी झालेली या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये बोगस मतदार घुसवले असा आरोप विरोधकांचा आहे. आणि त्याचबरोबर आगामी जी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे त्यासाठी 96 लाख बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप सुद्धा विरोधक करतायत. आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये 8 ते 10 लाख बोगस मतदार असल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय. तर दुसरीकडे ठाण्यामध्ये 8.5 लाख बोगस मतदार असल्याचा दावाही केला जातोय. आणि याशिवाय नाशिक पुण्यामधील मतदार यादीमध्ये सुद्धा बोगस मतदार भरले गेलेत असा आरोप विरोधक करतायत. ही जी यादी आहे, ही जी नावं आहे ही आपण प्रसिद्ध सार्वजनिकरित्या किंवा मीडियासमोर का करत नाही असा विरोधक सत्ताधाऱ्यांचा माहिती असतो. आणि करणार का तुम्ही? 100% करणार. का करणार नाही? आतापर्यंत आम्ही हजारो नावं दुबार नावं समोर आणली. खरं म्हणजे हा प्रश्न त्यांनी हे जे आहेत हा प्रश्न त्यांनी बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांना विचारायला पाहिजे. संजय राऊत, तुम्ही मंदा म्हात्रे किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना दुबार नावाबद्दल प्रश्न विचारण्यापेक्षा आदरणीय शरद पवार साहेबांना जाऊन प्रश्न विचारा. पवार साहेब असं म्हणाले होते की मुंबईमध्ये मतदान करा, बोटाची शाई पुसून टाका आणि पुन्हा गावाकडे जाऊन मतदान करा. तर आदरणीय पवार साहेबांना तुम्ही प्रश्न विचारण्याची हिंमत करणार आहेत का? दरम्यान या संदर्भात राज ठाकरेंनी काय दावा केला होता तेही पाहूया. अगदी खात्रीलायकरित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी 1 जुलैला यादी बंद करून टाकली. त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेला तर होतेच भरलेले. त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत. मुंबईमध्ये असेच 8-8.5 लाख, 10 लाख. ठाण्यामध्ये असेच 8-8.5 लाख. पुण्यामध्ये भरलेत. तर विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत असल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जाते. साधा एक पुरावा देखील तुम्ही देऊ शकलेला नाहीत.
एक नाव निवडणूक आयोगाकडे देऊ शकले नाहीत. निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार देखील तुम्ही केली नाही. फक्त माध्यमांसमोर बडबड करण्याचं काम तुमचं आहे. त्यामुळं तुमची ही फेक नरेटिव्हची फॅक्टरी आम्ही विधानसभेला उद्ध्वस्त केली. आता देखील मतचोरीच्या नावानं फेक नरेटिव्हची फॅक्टरी तुम्ही निर्माण करतायत. ती देखील सर्वसामान्य मुंबईकर आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. अभिनेते महेश कोठारेंनी त्यांच्या सिनेमाप्रमाणेच राजकारणात सुद्धा धूमधडाका केलाय. पंतप्रधान मोदींचा भक्त असल्याचं कोठारेंनी जाहीरपणे सांगितलं. तसंच मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यावरून संजय राऊतांनीही झपाटलेला सिनेमाचा दाखला देत पलटवार केला आणि तात्या विंचू तुम्हाला तुमचा गळा दाबेल असा टोला त्यांनी लगावलाय. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाई. 3 दशकांपूर्वी महेश कोठारेंच्या झपाटलेला या सिनेमाने सिनेरसिकांवरती अक्षरशः गारोड घातलं होतं. या सिनेमातील तात्या विंचूची तर आजही सोशल मीडियावरती क्रेज पाहायला मिळते. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी रुपेरी पडद्यावर तात्या विंचू अजरामर केलाय. पण आता रुपेरी पडद्यावरील या तात्या विंचूची आता राजकीय पटलावरती चर्चा सुरू झाली आहे. त्याचं झालं असं की ज्या महेश कोठारेंच्या संकल्पनेतून तात्या विंचूची निर्मिती झाली ते महेश कोठारे आता राजकीय वक्तव्यामुळे विरोधी पक्षाच्या निशाण्यावरती आलेत. मुंबईच्या बोरिवली परिसरातील मागाठाणेमधील दिवाळी पहाट कार्यक्रमात महेश कोठारेंनी आपलं भाजप प्रेम जाहीर केलं. ते आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे. पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे. मी मोदीजींचा भक्त आहे. ते आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे. पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे. मी मोदीजींचा भक्त आहे. हे वक्तव्य ऐकल्यानंतर जणू महेश कोठारेंना भाजपानं झपाटलंय असा भास व्हावा. कारण कोठारे केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत, तर आगामी मुंबई महापालिकेचा महापौर आपल्याच भागातील होणार असल्याचं भाकीत करून मोकळे झाले. आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे. आता महेश कोठारेंच्या या धडाकेबाज वक्तव्यानंतर राजकीय दे-दणादण सुरू झालं नाही तरच नवल. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मग खास शैलीत धूमधडाका उडवून देत कोठारेंना त्या झपाटलेल्या सिनेमातील तात्या विंचूची आठवण करून दिली. अच्छा, ते भाजपचा महापौर होईल म्हणतात. नक्की मराठी आहेत ना ते? नक्की मराठी आहेत ना ते? म्हणजे मला शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात, प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाही आहेत. हा, तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोललात तर? तात्या विंचू असं मराठी माणूस होता, रात्री चावा गेली येऊन गळा दाबेल. मग काय, या राजकीय वादामुळे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावरील तात्या विंचू जिवंत झाला. संजय राऊतांनी तात्या विंचूचा उल्लेख केल्यामुळे बाबा चमत्कारच्या मृत्युंजय मंत्राप्रमाणे राजकीय ओमफट स्वाहा झाला नसता तरच नवल. भाजपाचं गुणगान गाणाऱ्या महेश कोठारेंवरती संजय राऊतांनी टीका केल्यामुळे कोठारेंची बाजू लावून धरण्यासाठी भाजपाचे नेते प्रवक्ते मैदानात उतरले. अनेकांना मोदीजी आवडतात, तर संजय राऊत तुमच्या पोटात का दुखतंय? तुम्ही म्हणतायत की तात्या विंचू मराठी माणूस होता, परंतु तात्या विंचू व्हिलन होता. तुमच्यासोबत व्हिलन आहे तर आमच्यासोबत हिरो आहेत. तुमच्यासोबत तात्या विंचू आहे तर आमच्यासोबत महेश कोठारे लक्ष आहे. ऐन दिवाळीत महेश कोठारेंनी त्यांचा राजकीय जीवलगा भाजप असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे राजकीय धूमधडाका पाहायला मिळाला. पुढील काही दिवस हे राजकीय फटाके देत दणादण फुटतील यात शंका नाही. त्यामुळे सर्व वाट पाहता आता महेश कोठारेंवरती त्यांचाच प्रसिद्ध डॅम इट हा डायलॉग म्हणण्याची वेळ आली आहे. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.